त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या हद्दीच्या पुढे नंतर आम्हाला माहीत झालं. त्यांची मुंबईत चर्चा आहे की ती आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांवरती ही अतितटची वेळ होती. गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावरती बसली. आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही रात्री तब्येत माझी बरोबर नाही आहे तरी पण रात्री आम्ही कावत आता बघून जातो, बघतो त्याला काय निवेदन मला माहित नाही. भाऊ, या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं? जसं आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले आहेत. म्हणजे सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं, ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे. नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो. ज्या वेळेस जे संकट येते सरकारच्या वतीनं न्यायदेवतेच्या माध्यमातून असतो तो याला मुख्य कारणीभूत सरकार आहे. सरकारकडून जे षडयंत्र डावर रचले जाते त्याला तोडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते. तसं आम्ही केलं. सरकारनं मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं होतं की कर्जमाफी, त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतं. तिथं वेळ यायलाच नको होती, कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती. सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा काम करायची वेळ आहे. सरकारनं शब्दही फिरू नये, तितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे. आंदोलन सुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे. आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे. 6 वाजता जे आहे तो हायवे खाली करायच्या सूचना दिल्या होत्या, आपण पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती. मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना 5:58 भेटलं. या प्रकाराकडे तुम्ही कसे बघता, काय सांगा? न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोलतो, कारण शेवटी न्यायदेवता ही आपला सगळ्या गोरगरिबांचा आधार असतो. परंतु या अडून सरकारनं काय डाव साधलाय का, मग आता आपण हा डाव शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायची हे आपल्यावरती असतं. आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वासनाला म्हणा बळी न पडता आपण किती ताकदीनं लढू. गोरगरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या पावसामुळे. मग आता शेतकरी खूप दिवसानंतर तरी ताकदीने एकत्र आलाय. सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत, तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमानं वाट सोडायची नाही आंदोलनाची, लोकशाहीची. आपण 100% यशस्वी होतो. पण त्यांचं काय ठरलंय मला माहित नाही. दादा, शेतीमालाला भाव नाही, अतिवृष्टी आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, शेतकरी आंदोलन करतो नागपूरमध्ये, पण चर्चेसाठी आंदोलन करायला मुंबईला बोलावतात. हे कितपत योग्य आहे? सरकारने यायला पाहिजे इकडे असं मला वाटत नाही. ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती. सरकार काय म्हणतंय आणि आपण काय म्हणतोय, इथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्या आपली भूमिका काय याला किंमत आहे. आंदोलकाची भूमिका चुकते, त्यांनी सरकारकडे जायला पाहिजे, सरकारला यायला पाहिजे. नाही असं नाही म्हणणार मी. त्यांची ज्याची तिची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते. मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलकाची हे चुकीचे असं कधी मी म्हणणार नाही. ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते, ज्याची त्याची नियम असते. आपल्याला माहित नाही कसं. मलाही सांगितलं मला शेतकऱ्यांच्या बद्दलचं जास्त माहित नाही. पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळता होई सरकारला पळता होई कमी करेल. कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं ज्ञाने जाणून कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय जमत नाही. कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही 60-70 वर्ष. सरकार पण मिळवून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो मी. परंतु आता आंदोलन उभं आहे. आता 2 तारखेला बैठक होती राज्यव्यापी, परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली. त्याचं कारण असं होतं की आपल्यात 2 दिसून आहेत. शेतकरी एक दिसला पाहिजे, एकजूट दिसली पाहिजे. ताबडतोब आम्ही ती रद्द करून टाकली. आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं. तर आपण मात्र ताकदीनं खंबीर उभा राहू. आता वाट काढली पाहिजे, सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे, म्हणून आम्ही रातोरात निघालो. शेतकऱ्यांना काय आवाहन करा आंदोलकांना सुद्धा शांतता. त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत. आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला